राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। वंचित शेतकरी रेकॉर्डवरती ॲग्रोस्टॉकसह योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार। लाभापासून वंचित शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न। घरामध्ये जर मुलगी जन्मली असेल तर मुलीच्या विकासासाठी सरकारकडून मिळणार 1,10,000 रुपयाची रोख रक्कम। राज्यभरातील लाडक्या बहिणीला मोठी संधी। फळपीक विम्याकडे शेतकऱ्यांना फिरवली पाठ। जिल्ह्यामध्ये केवळ 2,215 विमाधारक शेतकरी। कोरोनासाठी वेळ नाही, मात्र गद्दारांच्या पाठीशी उभा आहे मोदी। उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधानांवर घणाघात टीका। भिवू नकोस संदेश नेमका कोणासाठी, उद्धव ठाकरे यांचा सवाल। लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। सरकारचा पुढचा प्लॅन, लेक लाडकीचा लाभ थेट लाभार्थी खात्यामध्ये होणार जमा। सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणे अशक्य, तर मराठा समाजाला कुशल आरक्षण द्या। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पीक विम्याची रक्कम, आतापर्यंत 8 हप्ते 93 लाख शेतकरी, 14,816 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले। डिसेंबर ते मार्च, एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना 2 हप्ते प्रलंबित आहे। तिसऱ्या मुंबईसाठी 1 इंच सुद्धा जमीन न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार। राज्यभर बंबम बोलेचा गाजर, तर पहिला श्रावण सोमवारी भीमाशंकर इथे 2 किलोमीटरच्या रांगा। सरपंच मंगेश साबळे यांना तडीपाराची नोटीस देण्यात आली। मुदत उलटून सुद्धा खुलासा नाही, आता एकतर्फी कारवाईची शक्यता। जिल्ह्यातील तब्बल 26,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी धोक्यात। तुमचा आधार आणि बँक तपशील दिलेला आहेत का? पीक विमा योजनेतून पहिली भरपाई जाहीर करण्यात आली। 1,219 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झाली। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। कापूस आणि तुरीसाठी आता वाट पाहावी लागणार। दिवाळीच्या धामधुमीमध्ये उडणार ग्रामपंचायत निवडणुकीचा भार, प्रशासक राज संपणार। आधी आपत्तीचा निकाल मगच पक्ष कोणाचा ते ठरवा, ठाकरे गटांचा सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद। मृत शेतकऱ्यांच्या वारसांना सुद्धा कर्जमाफी द्या, अन्यथा योजना कशाची, शेतकऱ्यांची सरकारवर हल्लाबोल। तर फार्मर आयडीची 8 तातडीने रद्द हटवण्याची मागणी करण्यात आली। धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये आहे। शासनाचं आश्वासन हवेतच विरली, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे 6,22,000 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित करण्यात आला। आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर ही रक्कम थेट जमा करण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांमध्ये आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे त्यांचं प्रमाणीकरण पूर्ण होताच टप्प्याटप्प्याने लाभ दिला जाणार आहे। राज्य सरकारने बँकांना पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिलेले आहेत। 12 लाख खाती दुरुस्तीसाठी बँकेकडे पाठवण्यात आलेली असून दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रोत्साहन अनुदान वितरित केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत आज जवळपास 5,029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत। कर्जमुक्ती हमीभावासह मोफत विजेसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। थकीत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन। कर्ज वसुली विरोधामध्ये बळीराजा पुन्हा एकदा आक्रमक। खाद्यतेलाचा भडका वाढला, भाव 200 रुपयावर पोहोचले। गृहिणीचं बजेट पुन्हा एकदा कोलमडले। सोलापूरच्या 11,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 128 कोटी 10 लाख रुपये जमा करण्यात आले। जिल्हा बँकेचा 2,500 शेतकऱ्यांना 25 कोटी रुपयाची रक्कम। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज मिळणार। मुख्यमंत्री शेतकऱ्यांना थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे। मराठ्यांना 58 लाख प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, मनोज जरांगे पाटील यांची भूमिका। पीक विम्याच्या भरपाईसाठी ओमराजेचा लोकसभेमध्ये आवाज उठवला, तर पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी। शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हा बँकेस 122 कोटी रुपये। आधार प्रमाणीकरण शेतकऱ्यांना गरजेचं। 71 महसूल मंडळामध्ये पावसाची तूट, तर जूनपासून सरासरीचे केवळ 80.4% पाऊस पडला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 12,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार।